समोरासमोर. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे मानकरी आहेत ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर. तर मंडळी, मी पणशीकरांची भेट घेतली आणि त्यांना सुरुवातीलाच सांगितलं, म्हणलं समोरासमोर काय रुटीनचा कार्यक्रम नाही, वेळेवगळे प्रश्न असू शकतील. ते म्हणलं हरकत नाही, पण त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मुलाखत घेणारा त्यांच्या तोला मुलाचा हवा. मी म्हणलं चालेल, आणि मी त्यांना लगेच तारीख मागितली. त्यांनी आजची तारीख दिली. मग काय मंडळी, पण आज बरं का थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय, मुलाखत घेणार आहेत त्यांच्या तोला मुलाची जी मंडळी आहेत त्यापैकी एकाची तब्येत बरी नाही, एकाचं शूटिंग होतं, एकजण परदेशी गेला आहे. क्षणभर विचार आला की आपणच त्यांची मुलाखत घ्यावी, पण लगेच मी भानावर आलो, कारण की त्यांनी मलाच सांगितलं होतं की मुलाखत घेणारा कोणतरी तोला मुलाचा हवा. कोणी मुलाखतकार नसेल तर मीच माझी मुलाखत घेतो, नाहीतरी एका नाटकात अनेक भूमिका करायची मला सवय आहे. अरे वा, मेंढं उत्तमच. म्हटलं पडत्या फळाची आज्ञा. तेव्हा मंडळी, आजच्या कार्यक्रमात प्रभाकर पंत स्वतःची मुलाखत घेणार आहेत. तेव्हा नाही, मला वाटतं ते आलेलेच आहेत. तेव्हा मी जातो. आज आपल्याकडे मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नट, निर्माते, नाट्यसंप्रदाय संस्थेचे संचालक, ज्यांनी आयुष्यात अनेक भूमिका गाजवल्या, असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. याने आतापर्यंत खूप मुलाखती दिल्या, मासिकातनं, वर्तमानपत्रातून, प्रत्यक्षात सुद्धा. पण आजची मुलाखत तर वेगळी आहे. ह्या मुलाखतीचं नाव म्हणजे समोरासमोर आहे. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. अपेक्षा अशी आहे त्यांनी सगळ्या प्रश्नांची दिलखुलास आणि खरीखुरी उत्तर द्यावी. ह्यातली खरीखरी हे जास्त महत्त्वाचं, कारण हे नट असतात, गोष्टी दाखवण्यापेक्षा लपवण्यात जास्त पटायत असतात. तर आज ते काय लपवत आहेत आणि काय दाखवत आहेत हे बघण्यामध्ये तुमच्यासारखी मलाही उत्सुकता आहे. नमस्कार पणशीकर. नमस्कार. पण एक लक्षात घ्या, मला लोक पणशीकरपेक्षा पंत म्हणून जास्त ओळखतात. पणशीकर शास्त्री म्हणजे वैदिक घराण्यातले, तुमचे वडील शास्त्री, आजोबा शास्त्री. पण तुम्ही नाटकाकडे कसं पडलात? काय, मी नाटकात पडलो, नाटकाला पंचमवेद म्हणतात, म्हणजे तसं मी वैदिकच आहे. आणि तिथे काय करायचं असतं, भिक्षुकी करताना रुद्र पवमान पाठ करून म्हणायचं असतं. इथे नाटकाचे संवाद पाठ करायचे असतात. यजमानीबाईचं समाधान हे महत्त्वाचं. तिथे दक्षिणा मिळते, इथे नाही मिळते. आता तुम्ही विग लावून काम करता, एकेकडे तुम्ही म्हणाल होता, असं वाचलं मी कुठेतरी, की डोक्याला विग लावून काम करणार नाही, अमुक करून करणार नाही, तमुक करणार नाही. पाहतात डोक्याला विग लावल्याशिवाय तुमच्या डोक्याचा केसही वाकडा होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? हो, त्यावेळी तरुण होतो, केस खूप होते, अशी मान करायचो. केस गेले, काम करणं शिल्लक राहिलं, मग नाईलाजानं विग चढवला. आणि खरं सांगू, काही वर्षापूर्वी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन हे झालं. तसं मी दृष्टीहीन नट आहे. लेन्सचा शोध लागला म्हणून आमची अभिनय यात्रा पुढे चालू राहिली. मी माझी एक ललकार तयार केली, ऐकू का तुम्हाला? विग सम्राट, लेन्स बहादर, प्रभाकर पणशीकर आ रहे है. अगदी खुल्लम लागताय सगळं तुम्ही. 50 वर्षामध्ये तुमचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे तो नव्हेच. पण ती भूमिका तुम्हाला ज्यावेळी द्यायचं ठरलं तर आचार्य तरी काय म्हणाले ते माहिती ना तुम्हाला? अत्रे साहेबांना ज्यावेळी कळलं की हा कोणती पणशीकर का, कोणा पणशीकर, ज्याचं नाव कोणी ऐकलं नाही अशा नटाला एवढी मोठी भूमिका दे द्या, आमच्या बापूराव मानेला द्या, असं म्हणाले. त्यानं मी काम करणं फारसं पसंत नव्हतं. पण पहिला प्रयोग झाला आणि पहिल्या प्रयोगानंतर मात्र त्यांचे उद्गार वेगळे होते. तोपर्यंत त्यांना वाटत होतं पणशीकरांना ही भूमिका जमणार नाही. मग त्यांचं मत झालं की पणशीकरांशिवाय ही भूमिका दुसऱ्या कोणाला जमणार नाही. इतका बदल झाला त्यांच्या मतामध्ये. आणि पहिल्या प्रयोगाला त्यांनी आशीर्वाद दिला मला. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. पहिल्या प्रयोगाच्या रात्री दिल्लीला ते कौतुक मला सहन होईना, रडू यायला लागलं मला. माझे डोळे अत्रे साहेबांनी पुसले, मला जवळ घेतलं आणि म्हणाले, रडतोस काय असा? आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासारखा आहे. तो त्यांचा आशीर्वाद मला अजूनही उपयोगी पडतो आहे. काय म्हणजे काय, ही लखवा लोखंडे करताना, म्हणजे बदमाश माणसाची भूमिका करताना, ज्या आयुष्यात अनेक स्त्रियांना फसवलं होतं,
ही भूमिका करताना तुम्ही थोडी थोडी केली, जवळ 40 वर्ष भूमिका केली, 40 जास्तच. त्याचा काही परिणाम झाला का तुमच्यावरती? तुम्ही काय लफडेवरी केलीत का? नाही. मी असं म्हणेन फक्त की आम्ही सगळ्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करतो, पण नट हे सार्वजनिक व्यक्तिमत्व असतं. त्यामुळे आम्ही किती झाकलं तरी, कोंबडं झाकलं तरी उजाडल्याशिवाय राहत नाही. लोकांना कळलं. ठीक आहे, कळलं. हां, आता आपण तुमच्या आयुष्यातल्या प्रकरणाबद्दल बोलत होतो. प्रकरणांबद्दल अनुस्वारावरती एक नाही, अनेक प्रकरणं. सांगा तुम्ही. तुम्हाला सांगण्यासारखं नसतं तरी आम्हाला ऐकण्यासारखं आहे. काय आहे, सोनार आपल्या बायकोचे दागिने घडवायचे असले तरी थोडंसं सोनं मारतो असं म्हणतात. तसं आमचं आहे. सगळ्या ठिकाणी अभिनय करावा लागतो. अभिनय करताना आपल्या बायकोशी, आपल्या प्रेयसीशी, आपल्या मित्रांशी वागतानासुद्धा आम्ही थोडं थोडं हातचं राखत असतो. तसंच आहे. ठीक आहे, ह्या मुलाखतीमध्ये खरं खरं सांगायचं ठरलं होतं, पण तुम्ही तर काही बोलायला तयार नाही. एक बरं तुम्ही कबूल केलं आयुष्यात काहीतरी घडलं. एक काही लखवा लोखंडी भूमिका जी तुम्ही केलीत, ती भूमिका कशी केलीत? त्या भूमिकेचे बारकावे तुम्ही कुठे शोधलेत? लखोबा हा त्या नाटकाचा मेरुमणी, आणि सबंध नाटक त्या लखवा लोखंडाच्या भोवती फिरतं. हलकट माणूस, बेरकी, मिश्किल, विद्वान. काय सांगताय? अनुभवान विद्वान, अनुभवसिद्ध विद्वान. तो प्रश्न इतका हलकट विचारतो. आता ज्या मुलीला मी फसवलं आहे, 6 महिन्याच्यावर संसार केला आहे, जिच्यापासून मला मूल झालं आहे, तिला ज्यावेळी उलट तपासणीसाठी उभा राहतो तर तिला विचारतो, बाई तुम्ही BA आहात? ते रागानं होतं, हो. मग जजला सांगतो, BA आहेत त्या. बरं. तिच्या शिक्षणाची, तिच्या कुलशैलीची जेवढी चिरफाड करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करतो. या भूमिकेचं दुसरं रूप, त्या बाईला फसवताना मी काय केलं होतं, मी इंग्लंड रिटर्न दिवाकर दातार ह्या भूमिकेत आलो. आता हा बोलतो कसा? अंग्लिशही मराठी बोलतो. अनेक बरीच वर्ष इंग्लंडला राहिल्यामुळं आपल्या देशी, म्हणजे मी मराठी शब्द आठवायला मला अडचण पडते, असं मराठी बोलणारा. त्यामुळे त्यांच्यावरती इम्प्रेशन पडलं. मग मी अंतर्धान पावतो आणि माझा मोठा भाऊ येतो, दाजी शास्त्री दातार, गुहागरचा. त्यावेळचे कोकणातले लोक, म्हातारा, म्हणजे मिशा लावलेल्या, कपाळावरती आठ्या, रुमाल, चष्मा नाकावरती घेतलेला, आमचा दिवाकर आला ना इथे, गोविंद गोविंद. गेला का? मी त्यास अगदी स्पष्टपणे सांगितले होते की माझे प्रवचन आटोपतो आणि लगेच तिथे येतो, आणि मी येण्यापूर्वी हा गधड आपला खुशाल निघून जातो. याचा अर्थ काय? आता रियाज कुठे शोधायचा आहे? गोविंद गोविंद. याचं इम्प्रेशन पडलं. मोठा भाऊ, प्रवचनकार, म्हातारा, आणि हा पहिला अंक संपला. दुसऱ्या अंकात माझी एंट्री, कॅप्टन परांजपे म्हणून, कॅप्टन अशोक परांजपे, आणि हाफ पॅन्ट पांढरी, हाफ शर्ट, नेव्हीची हॅट, पोटऱ्या मिळणारे सॉक्स, काळे बूट, असं नेव्हीच्या युनिफॉर्म मी येतो. आमचे दिग्दर्शक भोगो रागडेकरांना सांगत होतो, माझे पाय बारीक आहे. तो नेव्हीमध्ये हाफ पॅन्टच नाही, फुल पॅन्ट तर म्हणजे युनिफॉर्म असतो, मला फुल पॅन्ट वापरू द्या. नाही म्हणाले, तू वेगळे दिसाल, वेगळे दिसल्या भूमिकेचं बरं माही या. नाही लाजानं हाफ पॅन्ट घातली, पण सारखं मी एंट्री करते, माझे पाय बारीक पाय लोकांना दिसणार, प्रेक्षकांना तरी दिसू नये. काय त्याची एंट्री होती माझी, इकडं झटकन येतो, इकडं झटकन निघून जायचो. काय मुली सहाय्या मागायला यायच्या माझ्या, म्हणजे आताही येतात, पण बाबा म्हणतात, बाबा झाले प्लीज सही देता का? तर माझे पाय झाकण्याकरता काय करावं सारखा विचार करतो, काय करू. मी झटकन एंट्री केली आणि त्या कोथळीमध्ये उभा राहिलो. त्यामुळे लोकांना माझे पाय अगदी काही क्षणच दिसले फक्त. तर अशा ट्रिक्स कराव्या लागतात नाटकात काम करताना. आपली वैगुण्य झाकावी लागतात. आपले गुण असतील ते अधिक प्रकर्षाने लोकांना कसे दिसतील ह्याची काळजी करायची असते. बरं, हा झाला कॅप्टन परांजपे. आणि म्हात्रे साहेबांचा अतिशय आवडता, प्रत्यक्षात तो काजी ज्याच्यावर नाटक आधारलेलं आहे, त्या काजीने बोवाबाजी केली नव्हती. अत्रेंचा बोवाबाजीवर खूप राग, बोवावरती. म्हणून अत्रेंनी त्या नाटकामध्ये, अत्रे म्हटलं माफ करा, अत्रे साहेबांनी त्या नाटकामध्ये राधेश्याम महाराज नावाचा प्रवेश लिहिला. ते भगवे लुंगी, कफनी, डोक्यावरती भगवा, हे मोरदार पीस लावलेले, हातात चिपळ्या. मला लहानपण देवळात गेले बरं का, अनेक कीर्तनकार मी ऐकले, त्यामुळे चिपळ्या चांगल्या वाजवता येत मला, आणि थोडंसं मला गाता येतं. गाणं शिकलो नाही मी,
माझे मित्र होते पेटी वाजवणारे, चंद्रचूड वासुदेव. त्याने मागण्या गाडी बसून घेतली. मी एंट्री केली. तो स्वर कानात घेतला, डोळे मिटले आणि सुरुवात केली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. आणि पण लक्षात आलं माझ्या बाजूला एक मुलगी उभी आहे, वेणू नावाची, त्या नाटकातली, जिच्या अंगात खूप दागिने आहेत. ते दागिने काढून घेऊन तिला ढकलून नका मला. ही ओळ परत रिपीट केली मी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तिच्याकडे बघितलं. अत्रेसाहेब एकटेच उठले आणि टाळ्या वाजवल्या त्यांनी. हा ज्ञानेश्वर महाराजांचा भग आहे. ते विठ्ठला उद्देशून म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. हा हलकट माणूस तिच्याकडे बघून म्हणतोय. आणि मग अत्रेसाहेब माझ्या प्रेमातच पडले. त्यांनी काय माझ्यावर उद्गार काढले माहिती आहे का तुम्हाला? असा नट 10,000 वर्षात झाला नाही. अत्रेसाहेब सगळं हजारी दसायचं. ही भूमिका तुम्ही एवढी यशस्वी केलीत की लोक तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघायला लागले. हा एक फसवणारा माणूस आहे, लबाड माणूस आहे. एखादी तुमची बायको देखील तुमच्याकडे त्या नजरेने बघत असेल, शक्यता आहे. पण ही भूमिका करण्यापूर्वी तुम्ही त्या काझेला कधी, ज्याच्यावर नाटक आधारलेलं आहे, त्या काझेला कधी बघायचा प्रयत्न केला होता? नाही. ती केस चालू असताना मला लोक विचारतात, तुम्ही त्याला कधी कोर्टात बघायला गेला होता? मी बघायला नव्हतं गेलो. एक तर मला काझी नक्कल करायची नव्हती. मला आचार्य अत्र्यांचा लखवा लोखंडे रंगवायचा होता, काझी नव्हता रंगवायचा. तर मी लखवा लोखंडेचा अभ्यास केला. पण काझीला बघायची उत्सुकता होती. आमच्या पहिल्या 5-7 प्रयोगामध्ये आमचा अमरावतीला प्रयोग होता. आणि अमरावती जेलमध्ये, सेंट्रल जेलमध्ये त्यावेळी काझी शिक्षा भोगत होता. हे कारण तर आम्ही मुद्दाम जेल बघायला म्हणून गेलो. प्रत्यक्षात त्याला बघायची इच्छा होती. तो शिवण खात्याचा ऑर्डर होता. भेटलो, साधा माणूस, बाहेरपेक्षा उंच, काळा, नाक बीक असं असलेला. खरं सांगू मला असं वाटलं त्याच्यापेक्षा बायकांना फसवायची संधी मला अधिक आहे. मी त्यापेक्षा अधिक चांगला दिसतो असं माझं म्हणणं होतं. त्याला जेव्हा ओळख करून दिली की काल नाटक होतं अमरावतीमध्ये, त्या नाटकातले लोक आलेले आहेत, तर मी त्याला सहज म्हटलं, सध्या तुम्ही तुरुंगात आहात आणि तुमचं काम म्हणून तुमचं काम मी करतो आहे. तो हसला मिस्किल. पण महान नट, आमच्यासारख्या नटांनी त्याचा एक मोठं एल्लार्जमेंट आपल्या घरात लावायला पाहिजे प्रत्येकाने. इतका मोठा नट, कुठल्याही नावाने हाक मारले ओ द्यायचा नाही. ह्यानंतर तुम्ही एकदम अश्रुंजली फुले या नाटकामध्ये एका विद्वान, सच्चरित्र, ध्येयनिष्ठ अशी प्रिन्सिपॉलची भूमिका केली, विद्यानंद. हे कसं काय, ही उडी कशी काय मारली तुम्ही? मी कॉलेजचा प्रिन्सिपॉल करताना कुठे गेलो होतो बघायला? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही कॉलेजमध्ये गेले, जेमतेम मॅट्रिक झालं, ते सुद्धा जेमतेम. मग तुम्ही कॉलेजमध्ये कधी गेलाच? म्हणजे गेला असाल, कॉलेजमध्ये पोरीबाई असायच्या म्हणून इकडे तिकडे घिरट्या मारायला गेला असाल, तरी पण कॉलेजचा प्रिन्सिपॉल कसा असतो हे तुम्ही कधी प्रत्यक्षात बघितलं नाही. मग तुम्ही भूमिका कशी केलीत? इथेच नटाची प्रतिभा असते ना. हे पहा, विद्वत्ताशी आणता येत नाही. पण ह्या नाटकात मला विद्वत्तेचा आ वाढायचा होता. हे चांगलं आहे, हां, छान छान. विचार केला काय करता येईल. मग लक्षात आलं, एखादं इंग्लिश वाक्य फेकलं, एखादा संस्कृत श्लोक म्हटला की लोकांना पट्टा विद्वान आहे असं आहे. होय, त्या नाटकामध्ये शेक्सपियरची वाक्य होती मला, ए टू ब्रुटस देन फॉल ओ सीझर, ब्रुटस दाऊ टू देन सीझर मस्ट डाय. आणि एक कविता नाटकाने वापरली होती. त्या नाटकात माझा एकुलता एक मुलगा रेल्वेच्या अपघातात गेला आहे. त्याची आठवण झाल्यानंतर मला, म्हणजे प्रिन्सिपॉल विद्यानंदाला 1-2 ओळी वापरल्या त्याने मृत्यूला उद्देशून. डेथ, बी नॉट प्राऊड, डेथ बी नॉट प्राऊड, दो somehow call thee mighty and dreadful, for thou art not so, thou art not so. हे म्हणता आलं पाहिजे तुम्हाला चांगलं. त्यानंतर संस्कृत, माझ्या आणि माझ्या बायकोचा एक छान प्रवेश आहे त्यामध्ये बागेतला. त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक म्हणतो, चलापांगाम दृष्टीम स्पृशसी बहुशो वे पथुमतीम रहस्याख्यायीव स्वनसी मृदू कर्णांती कचरा. चांगलं उच्चार तुम्हाला करता आले म्हणजे या माणसाला संस्कृत चांगलं येतं, या माणसाला इंग्लिश चांगलं येतं, म्हणजे हा विद्वान असला पाहिजे. चांगलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर
तुम्ही औरंगजेब केलात, थोडी थोडी करून 40 वर्ष केलात, आणि तो सो इतका धार्मिक धर्मनिष्ठ. हे कसं काय केलं तुम्ही? खरं वैदिक घराण्याचे तुम्ही काय मला कळत नाही हो. माझ्या नशिबामध्ये मी ज्या भूमिका केल्या त्यातले बरेचसे मुसलमान आहेत. हा जो तोबनेवर लखवा लोखंडे हा मूळचा हैदर अली अहमद अली, मुसलमान. औरंगजेब 40 वर्ष औरंगजेब केला मी. त्यानंतर पोवाबायांचा महाराणी पद्मिनी, त्यातला हा अल्लाउद्दीन खिलजी, नंतर गरुडझेब, आणि मोहनबागांना अटक केलं अशोक पाटलांचं ज्वालामुखी, त्यात मुसलमान प्रोफेसर काश्मीरमधला. अशा बऱ्याचशा भूमिका मी मुसलमानांच्या केल्या. तुम्हाला सांगू, गेल्या 50 वर्षात मी 4000 वेळा धर्म बदलले, मुसलमान झालो खरं, आणि परत हिंदू झालेलं आहे. नाही, हे नव्हतं माहीत आपल्याला. तर तरुण वयामध्ये म्हाताऱ्या माणसाची भूमिका करताना म्हातारपणात आणावा लागतो. पण म्हातारपण तरुण वयाचं काम करणं कठीण असतं. मी केलं. 78 वर्षापर्यंत तोबनेची भूमिका केली. पण कशी केली? तो दिवाकर दातांनी एंट्री केली की खुर्चीवर बसताना खुर्चीला पाठीला हात लावून बसायचं, उठताना टेबलाला बोट लावून उठायचं. माझं म्हातारपण शक्यतो लोपायचा प्रयत्न करतो मी. आणि इथे समजा रिंकर्स मारल्या, रेघा मारल्या, इकडे इकडे रेघा, कमरेत वाकलो, आलेल्या माणसाकडे असं बघायचं, कोणी बोलायला कानाला हात लावायचा, उठताना कमरेला हात लावायचा, हे सगळं केलं. पण तरीही दार्वेकर, आमचे दिग्दर्शक पुरुषोत्तम दार्वेकर, हे म्हणे अहो पहिल्या अंकातला औरंगजेब आहे 63-64 वर्षात, दुसऱ्या अंकातला 75 वर्षाचा, म्हणजे ह्यांना काय आणखीन काहीतरी पाहिजे. एक नक्कल वसंतराव देशपांडे त्यांनी केलेली मला आठवली. एक जुने नाटककार होते माधवराव जोशी म्हणून. ते तोंडातले दात सगळे पडल्यानंतर आपल्या नाटकाची तालीम घ्यायची आणि तोंड बंद झाले की उघडायचं नाही असली अपेक्षा नव्हती माझी. असं केल्याशिवाय त्या तोंड उघडत ठेवायचं नाही. म्हणजे नक्कल बरी आहे, औरंगजेबाला ती वापरली. दुसऱ्या अंकात माझा औरंगजेब कसा बोलतो माहिती आहे का? तो असाच या विजापुरात महामार्गीनं कहर गुजरला नाही. आणि लोकांना आवडले. वेगळे औरंगजेबाचं वेगळं रूप. आणि चालताना कष्ट होत आहेत, पायरी चढताना कष्ट होत आहेत, जसे मला आता होतात. पण चढताना चढू की नको, पाय वरती घेऊ की नको, अशा पद्धतीची भूमिका होती. ह्या सगळ्या ज्या भूमिका तुम्ही केल्यात, त्याशिवाय तुम्ही मला काय सांगायचं म्हणलं, रिटायर्ड जज केलात, महाराणी पद्मिनीमधला अल्लाउद्दीन खिलजी केलात, बेईमानमधला चंदर केलात, थँक्यू पिक्चरमधला ग्लार साहेब केलात. इतक्या 5-7-10 वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्यानंतर सुद्धा मला तुम्हाला विचारलं की तुमची सर्वात लाडकी आवडती भूमिका कोणती? या सगळ्या भूमिका कोणत्या लिहिल्या होत्या, त्या विशिष्ट नाटकापुरत्याच मर्यादित होत्या. मला मेकअप होता, कपडे होते, 30 फुटात आणि 3 तासामध्ये ती भूमिका निभवायची होती मला. त्या भूमिकेचं मला विशेष आकर्षण त्या करता येतात. पण माझी खरी महत्त्वाची भूमिका नवऱ्याची. नवऱ्याची भूमिका गेली 53 वर्ष करतोय मी. किती अभिनय केला असेल आणि किती करत असेल, सर्वात महत्त्वाची भूमिका ती. बरं पंत, तुम्ही इथे आलात, आमच्या समोरासमोर कार्यक्रमात मुलाखत द्यायला आलात. तुमची मुलाखत घ्यायचा एक फार मोठा योग जो आयुष्यात मला कधी आत्तापर्यंत मिळाला नव्हता, तो मला लाभला. तुम्हाला खरं मी हैराण केले, पण तुम्ही अतिशय खुल्या मनानं, खुल्या चेहऱ्यानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, दिलखुलास उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी प्रभाकर पणशीकर, पंत पणशीकरांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.